आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिलासा देणारी, आशा निर्माण करणारी आणि ग्रामीण भागाला आर्थिक बळ देणारी एक आनंदाची बातमी. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या पुढाकाराने शासनाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत गरीब व गरजू शेतकऱ्यांना दुधाळू गायी आणि म्हशीचे यशस्वी वाटप सुरू आहे. ही योजना म्हणजे फक्त शासकीय मदत नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हातात दिलेला स्वावलंबनाचा विश्वास. या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या लाभार्थ्यांना थेट बैल बाजारात जाऊन स्वतःच्या पसंतीनुसार दुधाळ जनावरे निवडण्याची मुभा देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार जनावरे मिळत आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं पार पडत आहे. या निवड प्रक्रियेदरम्यान तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करतात. योजनेदरम्यान काही ठिकाणी दलाल सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र पशुवैद्यकीय विभागानं वेळीच सतर्कता दाखवत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय आणि लाभार्थ्यांना योग्य सूचना देऊन योजनेचा लाभ सुरक्षितपणे त्यांच्या हाती पोहोचवलाय. आज या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात दुधाळ जनावरे उभी आहेत. दूध उत्पादनात वाढ होते. नियमित उत्पादनाचा नवा मार्ग खुला झालाय. कुटुंबांच्या आर्थिक श्रेयाला हातभार लागत आहे. विशेष घटक योजना लाखांदूर तालुक्यात दुग्ध व्यवसायाला चालना देणारी आणि शेतकरी विकासाचा एक विश्वासार्ह आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. तुम्हाला ही योजना कशी वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. बातमी आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, लाखांदूर, भंडारा. नाव सांगा. विदेश राहत्यानंतर मिश्रा राहणार दहेगाव. ह्याचे तुम्हाला म्हशी भेटलेल्या आहेत. ह्या म्हशी कधी भेटलेल्या आहेत? हा 1 महिना कमीत कमी झाला आहे. म्हणजे 1 महिना जवळपास झालेला आहे. झाला. म्हशी घ्यायला कोण गेलेला होता? मी स्वतः गेलो होतो. पूर्वधारक वगैरे उपस्थित होते त्यावेळेस? हो हो होते. सध्या म्हशीची अवस्था व्यवस्थित आहे काय वाटते? म्हशी बिमार, आजारी, म्हातारे असे काही आहेत? नाही 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 काही नाही. बरोबर आहे, व्यवस्थित. म्हशी घेते वेळेस संबंधित लोक तुम्ही घेऊन गेले होते? संबंधित आता सोबतचा नेला होता मी. घेते वेळेस पुरवठाधारक किंवा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी कुठली मनमानी किंवा तुमच्यावर जोरजबरी जर केली ना घेताना? नाही 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 मी स्वतःच्या मर्जीने घेतली. स्वतःच्या मर्जीने घेतले. सध्या आजार बिजारी किंवा म्हातारे बितारे काही नाहीत? नाही, ओके, नाही, नाही, सर्व ठीक आहे ना? व्यवस्थित. ठीक. रोहित रामकृष्ण मेश्राम, राहणार बारवा, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. मी कालच्या बाजारून बुधवार बाजारवरून गाई आणल्या आहे. नाविन्यपूर्ण योजना होती आपली. गाई आहे एचपच्या गाई दिला मला. मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं गाई घेतल्या आहे. गाई सुरळीत व्यवस्थित आहेत सर्व? हो गाय घेताना तुम्ही आपल्या पसंतीनुसार गाय घेतल्यात का? हो